दर महिन्याला तुम्ही लाईट बिल भरता, त्याच लाईट बिलातून तुमची दर महिन्याला फसवणूक होते। गेली 10 वर्ष एका चार्जेसच्या नावाखाली तुमच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आले। हेच सांगणारा हा एक व्हिडिओ गेले काही दिवस सोशल मीडियावर व्हायरल होतोय। आमच्या मते एमएसईडीसीएलनी महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केलेली आहे। व्हिलिंग चार्जेस घरगुती ग्राहकांकडून घेणं इट इज प्युअर व्हायोलेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी ऍक्ट। लाईट बिलाच्या आडून कोट्यावधींचा घोटाळा होत असल्याचं या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलंय। हे सगळं प्रकरण आहे काय? लाईट बिलातून ग्राहकांची लूट कशी होते याबाबत हायकोर्टातील याचिकाकर्त्यांचं म्हणणं काय पाहूया त्या व्हिडिओमधून। हे महावितरणचं इलेक्ट्रिसिटी बिल, याच्या पहिल्या पानावर तुम्हाला बिलाची टोटल अमाऊंट दिसेल, पण मागचं पान बघितलं तर वहन आकारचा एक कॉलम दिसेल, जो सर्वसामान्य ग्राहकांना प्रति युनिट 1.47 रुपये इतका आकारला जातो। महावितरणची वीज वापरणाऱ्या प्रत्येक ग्राहकाच्या बिलावर हा वहन आकार दिसेल। तुमचं बिल बघून तुम्ही सुद्धा खात्री करून घेऊ शकता। तर याच वहन आकारच्या माध्यमातून एमएसईडीसीएल अर्थात महाराष्ट्र वीज वितरण कंपनीकडून लूट सुरू असल्याची तक्रार करण्यात आली आहे। इतकंच नाही तर काही खासगी कंपन्या सुद्धा आपल्या ग्राहकांकडून बिलिंग चार्जेस घेत आहेत। आता हा वहन आकार अर्थात बिलिंग चार्जेस म्हणजे नक्की काय ते सोप्या भाषेत समजून घेऊ। एखादा शेतकरी आपल्या शेतातला माल बाजारात नेऊन विकतो, पण त्या शेतकऱ्याकडे हा माल बाजारापर्यंत नेण्यासाठी स्वतःचा ट्रक किंवा वाहन नसेल, तर तो त्यासाठी ट्रक भाड्याने घेतो। शेतकरी त्या ट्रकवाल्याला जे भाडं देतो त्याला वाहतूक खर्च किंवा ट्रान्सपोर्टेशन चार्जेस म्हणतात। असंच काहीसं विजेच्या बाबतीत आहे। वीज एका ठिकाणी निर्माण होते आणि ती कंपनीकडून ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवली जाते। विजेचे खांब आणि तारांच्या नेटवर्क मधून ही वीज घरापर्यंत पोहोचते। मग खांब, तारा या वीज वाहून नेणाऱ्या म्हणजेच व्हील करणाऱ्या नेटवर्कसाठी कंपनी ग्राहकांकडून बिलिंग चार्जेस घेऊ शकते का? त्याचंच उत्तर घेऊया। कंपनीकडून ग्राहकांच्या घरापर्यंत जी वीज पोहोचवली जाते त्याला वितरण म्हणजेच डिस्ट्रीब्युशन म्हटलं जातं, ज्यासाठी ग्राहक वीज बिलातले इतर चार्जेस भरत असतात। पण बिलिंग चार्जेसची व्याख्या वेगळी आहे। याबाबत हायकोर्टात याचिका दाखल केलेल्या मंदार भट यांच्या म्हणण्यानुसार कंपनी आपलीच वीज आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी यंत्रणा वापरते त्याला बिलिंग म्हणत नाही। जेव्हा एखादी वीज वितरक कंपनी वीज वाहून नेण्यासाठी दुसऱ्या कंपनीच्या नेटवर्कचा वापर करते तेव्हा त्याला बिलिंग म्हटलं जातं। हे उदाहरण घेऊन अजून सोप्या भाषेत समजून घेऊ। जर ए नावाच्या वीज निर्मिती किंवा वितरण कंपनीला ग्राहकांपर्यंत आपण तयार केलेली वीज पोहोचवायची आहे, पण त्यासाठी ती कंपनी महावितरणच्या तारांचा वापर करते, तर त्या कंपनीला महावितरणला जे भाडं द्यावं लागेल त्याला बिलिंग चार्जेस म्हटलं जातं। यासाठी ओपन ऍक्सेसच्या नियमांचा वापर केला जातो। याचिकाकर्ते मंदार भट यांनी इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 2003 चा दाखला सुद्धा दिलाय। इलेक्ट्रिसिटी ऍक्ट हा संपूर्ण भारतासाठी एकच आहे। महाराष्ट्र सोडून इतर कोणत्याही राज्यात ग्राहकांकडून बिलिंग चार्जेस घेतले जात नाहीत। घरगुती ग्राहक जो थेट वीज वितरक कंपनीकडून वीज विकत घेतो त्याला हे चार्जेस लावण्याची कोणतीही तरतूद इलेक्ट्रिसिटी कायद्यात नसल्याचं भट यांचं म्हणणं आहे। नोव्हेंबर 2016 पासून एमएसईडीसीएल ग्राहकांकडून बिलिंग चार्जेस घेते। एमएसईडीसीएलच्या दाव्यानुसार ग्राहकांकडून बिलिंग चार्जेस घेण्याची परवानगी कंपनीला एमईआरसी म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत आयोगाकडून देण्यात आली आहे। पण एमएसईडीसीएलचा हा दावा खोटा असून एमईआरसीला बिलिंग चार्जेससाठी परवानगी देण्याचे कोणतेही अधिकार नसल्याचं मंदार भट यांनी हायकोर्टातील सुनावणी दरम्यान सांगितलं। एमईआरसी इलेक्ट्रिसिटी कायद्यातील तरतुदींनुसारच दर ठरवू शकते। कायद्यात घरगुती ग्राहकांकडून बिलिंग चार्जेस घेण्याचं कोणतंही प्रावधान नाही। त्यामुळे एमईआरसी महावितरणला अशी परवानगी देऊच शकत नाही, असंही त्यांनी कोर्टासमोर सांगितलं। इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 2003 च्या सेक्शन 276 मध्ये बिलिंग बाबत तरतूद आहे। वीज निर्मिती किंवा वितरणाचं लायसन्स असणारी कंपनी जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या आधारे वीज वितरित करते त्याला बिलिंग म्हटलं जातं, असं कायदा सांगतो। बिलिंग चार्जेस बाबत माजी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडियाचं मत सुद्धा मंदार भट यांनी मांडलंय। जिथे ओपन ऍक्सेस आहे म्हणजेच जिथे एका कंपनीने वीज वहनासाठी दुसऱ्या कंपनीच्या नेटवर्कचा वापर केलाय तिथेच बिलिंग चार्जेस लागू होतात, असं सॉलिसिटर जनरलचं मत आहे। हा रिपोर्ट मी हायकोर्टात सादर केलाय। त्यामुळे महाराष्ट्रातले रिटेल वीज ग्राहक हे ओपन ऍक्सेसचा भाग नाहीत, असं स्पष्ट मत मंदार भट यांनी मांडलंय। आता या बिलिंग चार्जेसच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षात ग्राहकांकडून किती पैसे घेतले गेले याचा आकडाही समोर आलाय। महाराष्ट्रात थेट एमएसईडीसीएल कडून वीज घेणारे साधारण 3.5 ते 4 कोटी ग्राहक आहेत। यामध्ये घरगुती ग्राहक, दुकानदार, हॉटेल्स, कारखाने, हॉस्पिटल्स, थिएटर्स यांचा समावेश होतो। भट यांनी कोर्टात केलेल्या दाव्यानुसार दिवसाला प्रत्येक ग्राहकाकडून साधारण 10 रुपये इतके बिलिंग चार्जेस धरले तरी दिवसाला 30 ते 35 कोटी रुपये एमएसईडीसीएलला मिळतात। याचाच अर्थ दरमहा 900 कोटी आणि वर्षाला
7 ते 10 हजार कोटीच्या वर हे कलेक्शन होत आहे. मुख्य म्हणजे 2017 पासून MSEDCLने त्यांच्या आर्थिक विवरणात बिलिंग चार्जेसद्वारे मिळणारं उत्पन्न दाखवणं बंद केलंय. याबाबतही मंदार भट यांनी कोर्टात भाष्य केलंय. सगळ्यात मोठा घोटाळा असा आहे की MSEDCLनी 2017 पासून त्यांच्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये रेव्हेन्यू फ्रॉम व्हिलिंग चार्जेस दाखवायचे बंद केलेले आहेत. याच्यावरनं हे स्पष्ट दिसतंय की MSEDCLनी जाणून बुजून हे जनतेला कळू नयेत की किती व्हिलिंग चार्जेस वर्षाला जमा केलेत, म्हणून गेल्या 10 वर्षात त्यांनी हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये फिगर दाखवलेले नाहीये. हा मोठा घोटाळा आहे. याबाबत अजूनपर्यंत MSEDCL किंवा राज्य सरकारकडून कोणतंही उत्तर देण्यात आलेलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ग्राहकांकडून घेतले जाणारे बेकायदेशीर व्हिलिंग चार्जेस रद्द झाले पाहिजेत आणि गेल्या 8 ते 10 वर्षात जितके चार्जेस घेण्यात आलेत ते प्रत्येक ग्राहकाला परत मिळाले पाहिजेत, अशी मागणी मंदार भट यांनी हायकोर्टात केली आहे. असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट म्हणजेच आहार संस्था सुद्धा मुंबईत BST कडून आकारण्यात येणाऱ्या व्हिलिंग चार्जेस विरोधात कायदेशीर लढा देते. रिटेल ग्राहकांकडून व्हिलिंग चार्जेस घेणं हे संसदेने तयार केलेल्या विद्युत कायद्याच्या वेगवेगळ्या कलमांचा भंग आहे, असा दावा या संस्थेकडून करण्यात आलाय. फक्त MSEDCL किंवा BSTच नाही तर अदानी, टाटा अशा खासगी वीज वितरक कंपन्या सुद्धा ग्राहकांकडून व्हिलिंग चार्जेस आकारत असल्याचं समोर येत आहे. या विरोधात सुद्धा अनेकांनी आवाज उठवलाय. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? लाईट बिलाच्या आडून तुमची दररोज लूट सुरू आहे का? या विरोधात कोणती कारवाई व्हायला हवी हे कमेंट करा. याबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी HBT मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.